गेल्या बऱ्याच दिवसापासून चालणारं हे प्रकरण आहे. विशिष्ट हेतूनं चालवलं गेलेलं हे प्रकरण आहे. मार्कडवाडीच्या विषयानं ज्या वेळेला देशभरामध्ये राज्यभरामध्ये एक मतदाराची किंवा मतदारामध्ये एक जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला, तो एक विषय लोकांच्या एकवटाव म्हणू किंवा एक लोकांच्या हृदयामधून आलेला होता की मतदान प्रक्रिया पारदर्शक असावी. पण मार्कडवाडीचा विषय बऱ्याच राज्यकर्त्यांनाही झोंबला आणि त्यामुळं हा विषय पुन्हा उकरून काढणं, पुन्हा याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं 2 वेळा निर्णय दिलेला आहे आणि 4000 दिवसाचा डिले आहे ह्याच्यामध्ये. आणि तरी सातत्यानं तेच प्रकरण उकरून काढणं. दुसरा विषय असा आहे की जातीचा दाखला रद्द होणं म्हणून काय आमदारकी जात नाही, त्याला इलेक्शन पिटिशन करावी लागते आणि इलेक्शन पिटिशन ही 45 दिवसाच्या आतमध्ये करावी लागते. त्याच्या अगोदर दाखला रद्द झालेला असावा लागतो. दाखला हा फक्त तुम्हाला त्या दिवशी, ज्या दिवशी छाननी आहे त्या दिवशीच तो लागतो. त्याच्यानंतर दाखल्याचा हा विषय म्हणजे ना कोर्टाच्या अखत्यारीत आहे, ना कोणाच्या अखत्यारीत आहे, ना इलेक्शन कमिशनच्या अखत्यारीत आहे. ह्याच्यामध्ये कायदा असा साधा सरळ आहे की समजा वाईटात वाईट धरून चालू, म्हणजे त्यांना त्यांचे पाय गळ्यात घ्यायचे असतील तरी हे समजा, म्हणजे मी काय लढणारा माणूस आहे ह्याच्यामध्ये. 5 वर्ष माझी आमदारकी तर ब्रह्मदेवाच्या बापालासुद्धा काय करता येत नाही, पण मला लढाईला सज्ज पुन्हा त्यांनी करावं अशी त्यांची अपेक्षा दिसते.